सेक्शन बनवल्यानंतर रूल बनवल्यानंतर पण काही जे डाऊट होते ते क्लिरिफाय करण्याकरता हे सर्क्युलर आलेले आहे. तर यातनं मुख्य मुद्दे जे कळलेत ते पहिले आपण बघू इथे. जो मगाशी मी मांडलेला मुद्दा आहे की जर का 1/11 ही तरतूद लागू झाली, हा सेक्शन लागू झाला, त्याच्या अगोदर जर टॅक्सचं पेमेंट केलं आहे त्यांना वेवर मिळेल का इंटरेस्ट पेनल्टीजचा? अलाउड इवन इफ टॅक्स डिमांड पेड प्रियर टू 1/11. 128 एस लागू झाला 1/11 त्याच्या अगोदर जरी टॅक्स भरला असेल तरी पण रिलीफ मिळेल. नोटीस ऑर्डर इज अलाउड ओनली फॉर इंटरेस्ट अँड पेनल्टी एक्सेप्ट इंटरेस्ट ऑन डिलेड फायलिंग ऑफ रिटर्न. लेट फीज उशिरा फाईल केले त्यांच्याकरता काही व्यवहार नाही आहे. पर्चेल वर्चेस ऑल इश्यूज इन नोटीस और ऑर्डर टॅक्स डिमांड टू बी पेड फॉर ऑल इश्यू. सगळ्यांना टॅक्स भरा. हे 4 इश्यू आहेत. 2 मध्ये ॲक्च्युअली म्हणतो की मी टॅक्स भरतो, इंटरेस्ट पेनल्टी माफ करा. बाकी 2 मध्ये मला अपिलात जायचं आहे, नाही होऊ शकत. डिमांड फॉर स्पेसिफाईड पिरियड 3 years प्लस अदर नॉन स्पेसिफाईड पिरियड 18, 19, 19, 20, 20, 21 आहे. मग पुढचे पिरियड असतील तर पे फुल टॅक्स फॉर ऑल पिरियड अँड पे इंटरेस्ट अँड पेनल्टी फॉर नॉन स्पेसिफाईड पिरियड. नॉन स्पेसिफाईड ज्याला व्यवहार नाही आहे त्याचा इंटरेस्ट पेनल्टी भरायचीच आहे. म्हणजे या एक जरी अशी मला जिकडे वाटतं किंवा मला टॅक्स भरतो, इंटरेस्ट पेनल्टी माफ करा, बाकी सगळ्या केसमध्ये टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरायला लागेल जर व्यवहार घ्यायचा आहे. डिमांड फॉर इरेनियस रिफंड विथ अदर इश्यूज पे फुल टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फॉर इरेनियस रिफंड. सेक्शन 128 कैपिटल A of the CGST Act extend to matters involve IGST and compensation cess also. Demand related to tax payable under RCM or by ECO, payment must be made exclusively from the cash ledger. ECO ला कुठलाही ITC वगैरे नसतो, त्यामुळे ते सगळे कॅशनेच भरतात जे भरा देत त्यांना. Does not cover demand order issued under the Custom Act. Custom Actचा काय नाही. No further appeal can be filed once payment is made and proceedings are concluded. हे बघितलं ना आपण, एकदा का तुम्ही ते त्यातनं व्यवहार घेतला का मग परत म्हणाल की आम्ही टॅक्स भरला आहे तर मला अपील पण करायचं आहे, तर ते नाही होणार. हे मुख्य मुद्दे यातनं येतात या सर्क्युलरमधनं. सर्क्युलर येतं 53 थर्ड मीटिंगमध्ये बेस्ड ऑन द रिकमेंडेशन्स. त्यांना रिकमेंडेशन मिळाले की 128A हॅज बीन इन्सर्टेड. 1/11 हे इफेक्ट झालेलं आहे. 17, 18, 18, 19, 19, 20 या 3 वर्षाकरता हा व्यवहार दिलेला आहे. आणि मग 54 मीटिंगमध्ये ठरलं त्याप्रमाणे 164 इन्सर्ट केला रूल विथ इफेक्ट फ्रॉम 1/11/24. नोटिफिकेशन हे होतं त्याचं 8 ऑक्टोबर 2024ला. फर्दर त्यातनं पुढे सगळं दिलेलं आहे, सगळं आपण जे वाचलं सगळं तेच आहे. यातनं पुढे in order to clarify the issue and ensure uniformity in the implementation of the provisions of the law across the field formations, the board in exercise जी बोर्डची पॉवर आहे 168A मध्ये 168 सबसेक्शन 1 मध्ये त्याप्रमाणे ते काय करतात, फॉलोइंग क्लिअरिफिकेशन्स गाईडलाईन देत आहेत. आता पहिला यातला मुद्दा बघितला आपण, फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन कसं करायचं, तर त्याविषयी क्लिअरिफिकेशन पाहिजे. आता हे पण आपण जिकडे बघितले त्यात तेच सगळं परत येणार. ॲडिशनली ॲज पर द फर्स्ट प्रोव्हिजन, मग फर्स्ट प्रोव्हिजन विषय इकडे उल्लेख आहे. जुलै टू मार्च या पिरियड करता HPL 01 हे फाईल आहे. HPL 02 कोणाकरता हे बघितलं आपण, तेच इथे परत दिलं त्यांनी. कधीपर्यंत हे दिलंय, द ॲप्लिकेशन इन फॉर्म HPL 01 and HPL 02 ॲज द केस मे बी shall be filed within a period of 3 months from the date notified. 31/3/25 पासून 3 महिन्यात हे फाईल करा, हे क्लिअरिफाय केले. अवर ॲज पर द फर्स्ट प्रोव्हिजन मध्ये कधी फाईल करा, 73 मध्ये आलं तर 6 months. जर तुम्ही सेक्शन, रूल आणि सर्क्युलर एकत्रितपणे
तुम्ही एकत्रितपणे जर वाचाल सेक्शन, रूल आणि सर्क्युलर तर तुम्हाला 100% क्लिअरली मिळते. टॅक्सपेयर इज रिक्वायर्ड टू विथड्रॉ द सेम बिफोर फायलिंग ॲप्लिकेशन वेवर ऑफ इंटरेस्ट. हे आपण वाचलं त्यामध्ये वेर रीट पिटिशन फाईल केलं आहे तर ते विथड्रॉ करा. आणि ॲप्लिकेशन केलं विदिन 1 month इश्युअन्स ऑफ द विथड्रॉल ऑर्डर जी मिळाली ती 1 महिन्यामध्ये अपलोड करा. इट इज टू बी मेन्शन दॅट ही इज रिक्वायर्ड टू अपलोड द फायनल ऑर्डर. फायनल ऑर्डर 1 महिन्यात अपलोड करायची. मल्टिपल नोटीस, मल्टिपल स्टेटमेंट आहेत. ऑर्डर्स पर्टेनिंग टू डिमांड, मल्टिपल नोटीस, मल्टिपल स्टेटमेंट 17 ते 20 ॲज अ केस मे बी इन रिस्पेक्ट ऑफ ईच ऑफ कन्सर्न नोटीस स्टेटमेंट ऑर्डर. फाईल अ सेपरेट ॲप्लिकेशन. काय म्हटलं? रिक्वायर्ड टू फाईल अ सेपरेट ॲप्लिकेशन. इट मे बी नोटेड दॅट इन केस it may be noted that in case of taxpayer has been issued multiple notices, statement, order pertaining to demand under section 73 for the period from July 17 to March 20. जेवढे त्यांना नोटीस किंवा स्टेटमेंट असतील ही इज रिक्वायर्ड टू फाईल अ सेपरेट. प्रत्येकाला सेपरेट ॲप्लिकेशन द्या. एकाच ॲप्लिकेशनमध्ये सगळे शोकॉज नोटीस किंवा सगळ्या ऑर्डर टाकायचे नाही, वेगवेगळे करायचे. HPL 01, HPL 02 वेगवेगळे करा. ॲज द केस मे बी इन रिस्पेक्ट ऑफ ईच ऑफ द कन्सर्न नोटीस स्टेटमेंट किंवा ऑर्डर. माझ्याकडे एक स्टेटमेंट आले आहे, 2 ऑर्डर आहेत, मग 2 ऑर्डरसाठी वेगळे ॲप्लिकेशन, शोकॉज आले वेगळे ॲप्लिकेशन. मग HPL 01 मी एक करीन आणि 2 ऑर्डर आहेत त्याला मी 2 HPL 02 मध्ये करेन. हाच अर्थ आहे ना पेमेंट ऑफ टॅक्स. विथ रिस्पेक्ट टू अ नोटीस ऑर स्टेटमेंट रेफर टू इन क्लॉज ए ऑफ सबसेक्शन 1 128A पेमेंट थ्रू DRC 03. आणि जिकडे ऑर्डर आली आहे तिकडे जर 03 पेमेंट केलं असेल, लायबिलिटी डेबिट झाली नसेल पार्ट 2 मध्ये, तेच तोच विषय इथे घेतलेला आहे. मग परत काय करा, तिकडे ॲप्लिकेशन फाईल करा. रूल 142(2)B प्रमाणे DRC 03A मध्ये ते लिंक करा. आता हेच सगळे इश्यूज रिव्हर्मेंटला येणार आहे. कोणी पेमेंट केलं आहे पण ते लायबिलिटी पेड झालेली नाही आहे, मग त्याला सांगा 03A कर, हे रूलप्रमाणे कर. हे सगळं पेमेंटचे इश्यू दिले बिफोर द नोटिफाईड, म्हणजे 31/3/25 पर्यंत पेमेंट करा. वेर ॲप्लिकेशन आर फाईल्ड इन. तर हे ह्याला सिक्स मंथ दिलं. Amount of tax payable as per the notice statement includes the amount that was demanded due to contravention of provision of 16(4), 16(5) हा विषय असेल तर नॉट पेबल. हे पेबल नाही आहे, हे पेबल नाही आहे. अँड द फुल अमाऊंट ऑफ टॅक्स पेबल ॲज पर द नोटीस स्टेटमेंट ऑर्डर ॲज मेन्शन इन सबसेक्शन 1 128 कॅपिटल A मध्ये फॉर एलिजिबिलिटी ऑफ वेवर अँड इंटरेस्ट ऑफ पेनल्टी शॅल बी कॅल्क्युलेट आफ्टर डिडक्टिंग द अमाऊंट. 16(5), 16(7) अमाऊंट, 16(4), 16(5) अमाऊंट काय करा, डिडक्ट करून बाकीची अमाऊंट घ्या. हे 16(4), 16(5), 16(6) यातला व्यवहार असेल तर त्याची अमाऊंट वजा करून बाकीची अमाऊंट पे करायची. कॅल्क्युलेट आफ्टर डिडक्टिंग द अमाऊंट विच इज नॉट पेबल एनी मोर ॲज पर 5, 6, 16 मधले. In this regard, it is also to be mentioned that where the taxpayer is deducting the amount of input tax credit which was denied on account of contravention of subsection 4 of 16 but which is now available as per retrospective inserted, he is not required to file. पुढे काय म्हणतात, he is not required to file an application for rectification. त्याची प्रोसिजर वेगळी आहे. ज्यांना बाकीच्या नोटिसा नाही आहेत, ज्यांना 16(4)चा डिफॉल्टची नोटीस असेल त्यांना रेक्टिफिकेशन करायला लागणार आहे. पण ज्यांना मल्टिपल आहे त्यांना ही अमाऊंट सोडून फक्त हेच करा, HPL 0 किंवा HPL 02, त्यांना हे रेक्टिफिकेशन इज नॉट रिक्वायर्ड टू फाईल. म्हणून मी हायलाईट केलं आहे. मी नोटमध्ये हेच सांगितलं तिकडे पहिल्यांदा की हे त्यांना करायची गरज नाही. जर हे रूलमध्ये नाही आले, कुठे सेक्शनमध्ये नाही आलं, सर्क्युलरमध्ये आलं तर हे क्लिअर झालं की हे वेगवेगळे दोन्ही करायची गरज नाही.
इट इज ऑल्सो क्लेरिफाईड दॅट वाईल कॅल्क्युलेटिंग द अमाऊंट, हे परत सगळा विषय आहे. पुढे मग ॲप्लिकेशन काय करायचं, प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन अँड इश्यू ऑफ ऑर्डर. जसं आपण बघितलं एसपीएल 01 02 जाईल, मग 03 शो कॉज आहे, मग 04 त्याला रिप्लाय आहे, इज रिप्लाय. प्रॉपर ऑफिसर इश्यू करेल ऑर्डर, ॲक्सेप्टिंग द ॲप्लिकेशन असेल तर 05 आहे. आणि जर हवेवर प्रॉपर ऑफिसर बेस्ड ऑन द ॲप्लिकेशन अँड रिप्लाय 04 सॅटिस्फाईड नाही आहे तर रिजेक्ट करेल. ही शॅल इश्यू अन ऑर्डर इन एसपीएल 07 रिजेक्ट इन द सेड ॲप्लिकेशन, हे रिजेक्ट करेल. एसपीएल 05 आणि एसपीएल 07 शॅल बी रिक्वायर्ड टू बी इश्यूड. किती कालावधी इश्यू करायचे हे जी दिलं आहे रूल 167 मध्ये, तेच परत ते सांगत आहे. आणि जर त्यांनी रिप्लाय नाही केला तर डीम रिप्लाय, डीम अप्रुव्हल आहे. इन केस वेअर ॲप्लिकेशन ऑफ वेवर ऑफ इंटरेस्ट पेनल्टी बोथ फाईल एसपीएल 01 प्रॉपर ऑफिसर एसपीएल 05 त्याला समरी ते DRC 07 टाकाय बनवायची गरज नाही. नॉट बी इश्यूड ऑन कॉमन पोर्टल. हाउएवर इन केस वेअर एन ऑर्डर एसपीएल 05 और एसपीएल 06 as a case may be has issued approving an application filed एसपीएल 02 the liability earlier created, the liability created झालेली आहे, the demand order or the appellate order as the case may be shall stand modified accordingly. ही सेटअप झाली पाहिजे, अकॉर्डिंगली ती करायची. It is also to be mentioned that as per the second proviso to section 1, section 128A, the conclusion of proceedings against and demand notice under this section, the further issuance of such conclusion SPL 05 or in a approval case may be where the department has filed an application, initiated revision proceedings against the demand notice statement order is upon additional tax ala payable, payment of additional tax 6 months if any determined by the appellate authority, appellate tribunal or court, the revision authority as the case may be, within 3 months of issuance of such order. In case such additional tax is not paid परत काय आहे, void. जे त्यांनी काढलंय अप्रूव्ह केलंय ॲप्लिकेशन ते void होईल. त्यात तुम्हाला नवीन काय मिळणार नाही, जे आहे तेच परत रिपीट होत येतं. आणि मग पुढे हे अपील प्रोसिजर आहे, अपील अगेन्स्ट द ऑर्डर. हां बस मी फक्त का समोर आणलं आहे की तुम्हाला काय कळत नसेल तुम्ही तिथे आणि कोणी काय व्यक्ती बोलत असेल ज्यावेळेस आपण बिंग हर्ड असेल त्या व्यक्तीला सांगायचं की तुम्ही जे बोलताय ते सेक्शनमध्ये रूलमध्ये क्लेरिफिकेशनमध्ये कुठे. तुम्हाला माझी मुद्दा मांडला असं एखाद्या तुम्ही समजा रिकव्हरी केली आणि टॅक्स आणि पेमेंटमध्ये ॲडजस्ट केला तो आला बोलायला, असं आम्ही करू शकत नाही, तुम्ही कुठे कशावरून सांगते, कुठे दिले ते. मी टॅक्समध्ये पैसे जमा करायला पाहिजे होते पण ते जमा केले इंटरेस्ट किंवा पेनल्टीमध्ये, तर टॅक्समध्येच पहिला प्रेफरन्स द्यायला पाहिजे, कुठे दिले. रिकव्हरी ॲडजस्ट करायची, रिकव्हरी घेऊन ते रिकव्हरी काय होईल, जे काय ते डिमांड त्याची ॲडजस्ट होईल, पण पहिले कुठे ॲडजस्ट करायचे, कुठे लिहिलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ज्या प्रकारे तरतूद केली त्या प्रकारे करायची. जिकडे लॉ सायलेंट आहे तिकडे मग चॉईस मिळतो, तिथे काही करता येतं. आधार काय त्याचा, तुम्ही कुठलाही ज्या व्यक्ती तुम्हाला जेव्हा सांगेल त्या तुम्हाला हे माहिती पाहिजे की तो सर्क्युलरमधलं बोलतोय, जे रूलमध्ये आलेलं नाही. अशा एखादी गोष्ट असेल तर टॅक्स 1/11च्या अगोदर टॅक्स भरला आहे तरी पण रिलीफ आहे, हे कुठे दिलं आहे, हे सर्क्युलरमध्ये आहे. मग असे विषय जे असतात किंवा तू रेफरन्स दे, मला तुझं म्हणणं मी मान्य करेन, रेफरन्स दे कुठे दिलं आहे. कायद्यानुसार काम करणं याकरता आम्ही बघतो, तुम्ही बसलात, दोघांचं पण काम आहे ते. हे सगळे विषय इकडे घेतले. वेदर बेनिफिट प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 128 विल बी ॲप्लिकेबल टू टॅक्स पेअर हू हॅव पेड द टॅक्स कंपोनंट इन फुल बिफोर द डेट, हे यात दिलं आहे. हे रूलमध्ये आले नाही क्लिअरली, पण इथे आलेलं आहे. इन दिस रिगार्ड इट इज टू बी मेन्शन दॅट ऑल सच अमाऊंट पेड टुवर्ड द सेड डिमांड अप टू द डेट नोटिफाईड शॅल बी कन्सिडर्ड वेवरसाठी इंटरेस्ट पेमेंट हे विचारात घ्या. अशाच प्रकारे आता रिकव्हरी, whether amount recovered by the tax officer as tax due from other person on behalf of the taxpayer against a particular demand can be considered as tax paid towards. yes, रिकव्हरी करून भरला त्यांनी, मग त्याला टॅक्स भरला आहे मान्य होईल का. येस,
द सेड अमाऊंट रिकवर्ड बाय द टॅक्स ऑफिसर ॲज टॅक्स ड्यू फ्रॉम. पण इथे फक्त हा मुद्दा मी का कशी सांगितलं की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी ते टॅक्स अमाऊंट ॲडजस्ट केलं तर वेवर मिळेल, इंटरेस्ट किंवा पेनल्टी तुमची माफ होईल. पण त्यांनी इंटरेस्ट किंवा पेनल्टीला ॲडजस्ट केली असेल तर तो ॲडजस्ट करू शकत नाही, असं कुठे लिहिलं आहे का? प्रश्न आहे तो परत. याच्यावर त्याचा भ्रमनिराश होईल की अरे रिकव्हरी केली, मला तुम्ही टॅक्स का नाही भरला. ऑन or before the date notified whether the amount recovered by the tax officer as interest or penalty or both. बघा हा नाही, whether that amount received by the tax officer as interest or penalty or both pertaining to demand under section 73 pertaining to financial year 17, 18, 19, 20 can be adjusted against the tax amount payable toward the demand made. No, it is mentioned that as per the third proviso no refund of such amount of interest penalty recover केले असेल. Accordingly, any amount paid by the taxpayer or whether the benefit provided 128 will be applicable in case where the tax dues has already been paid, only pertaining to interest and penalty where the tax due has already been paid, and the notice or demand order 73 only pertaining to interest किंवा penalty. टॅक्स भरलाय, मी टॅक्स जमा केलाय, मला नोटीस आली इंटरेस्ट किंवा पेनल्टीची. तिथे टॅक्स आहे ना, टॅक्स होता. इथे काय म्हणतात ते, द सेम शॅल बी कन्सिडर्ड द अवेलिंग द बेनिफिट ऑफ सेक्शन 128A. 128A मध्ये काय म्हणतात की जर तुम्हाला टॅक्स पेबल आहे, टॅक्स पेबल होता तर टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरा. टॅक्स पेबल होता, टॅक्स भरला तर इंटरेस्ट पेनल्टी माफ आहे. पण नोटीस किंवा शोकॉज गेले फक्त इंटरेस्ट किंवा पेनल्टीचीच, कारण की टॅक्स भरलेला आहे डिपार्टमेंटला माहिती आहे. पण त्या केसमध्ये बेनिफिट मिळेल का? प्रश्न काढा काय, वेअर द बेनिफिट प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 128A विल बी ॲप्लिकेबल इन केस वेअर द टॅक्स ड्यू हॅज ऑलरेडी बीन पेड आहे, टॅक्स भरलेला आहे आणि नोटीस जी इश्यू झाली आहे 73 मध्ये ती इंटरेस्ट आणि पेनल्टीसाठीच आहे. Where the benefit under section 128A is available if the taxpayer intend to avail partial waiver of interest or penalty or both. सगळं भरा तरच आहे, अदरवाईज नाही, नो. सगळं जेवढे नोटीसमध्ये जे काही त्याला नोटीस गेले त्यात जेवढे प्रकरणं असतील एका नोटीसमध्ये ती सगळी अमाऊंट टॅक्सची भरली आणि ज्याला हे बेनिफिट मिळत नाही त्याची इंटरेस्ट पेनल्टी भरली तरच बेनिफिट मिळेल. वेअर द नोटीस ऑर्डर इन्व्हॉल्व मल्टिपल पिरियडला पण तोच नियम लागू आहे. मल्टिपल केसेस आहेत, मल्टिपल पिरियड आहे, तोच नियम लागू आहे. द टॅक्सपेयर इज इलिजिबल टू अप्लाय द वेवर ऑफ इंटरेस्ट और पेनल्टी बोथ इन केस वेअर द डिमांड नोटीस ऑर्डर स्पॅन्स टॅक्स पिरियड, एकाहून जास्त टॅक्स पिरियड आहे, and those not covered or as per sub rule 4(164) the taxpayer shall be required to pay the full amount of tax. सगळ्या पिरियडचं सगळं भरायचं. ज्याला वेवर आहे त्याच पिरियडचा फक्त इंटरेस्ट पेनल्टी माफ होईल, बाकीच्या पिरियडचा इंटरेस्ट पेनल्टी माफ नाही आहे तर तोही भरायला लागेल. हे सगळं आहे याच्यात. पण मल्टिपल इश्यूज रिनेस रिफंड्स आहे. पे द फुल अमाउंट ऑफ टॅक्स गिवन इन नोटिस स्टेटमेंट इंक्लुडिंग अमाउंट ऑफ डिमांड ऑफ रिनेस रिफंड टू अवेल द बेनिफिट. रिनेस रिफंडची अमाऊंट सगळी भरायची. सगळं परत दिलंय. कस्टमचं मिळणार नाही ते कस्टमचं दिलंय, ते नो दिलंय. आता ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस ह्या केसेस येतील, ॲप्लिकेशन येतील आणि जसं तुम्ही काम करत जाल परत तुम्ही रेफर कराल, चर्चा कराल वरिष्ठांशी, तुम्हाला कळेल. हां होईल. आता काय होतं की आता ज्यावेळेस हे नवीन सुरू होतं त्यावेळेस अनेक लोक याच्यावरती यूट्यूबला व्हिडिओ टाकतात, सर्क्युलर आणि याच्यावरती पण बरेच तुम्हाला व्हिडिओ सापडतील. पूर्वी हे काय माध्यमच नव्हती, त्यामुळे मग डिपेंड राहायला लागायचं. पुस्तकात वाचलं किती कळतंय, काय कळतंय आणि आणि वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे व्ह्यू तुम्हाला ऐकायला मिळतात. ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या ऑथरचा व्हिडिओ बघता तर याची एक्सपर्टचे व्ह्यू मिळतात. जे बरेच एक्सपर्ट लोक आहेत ते येऊन बोलतात, तर ते बोलल्यानंतर आपल्याला आयडिया येते की नक्की काय चाललंय, कसं चाललंय, आपल्याला जे कळलंय ते बरोबर आहे की नाही हे बघता येतं. हे फार इझी झालं आहे. पहिले खूप डिफिकल्ट होतं. त्याची अभ्यास नाही करणार
ते खड्ड्यात जाणारच आहेत. पण अभ्यास करायला एक सोर्स आहे. जर का तुम्हाला कामाला न्याय द्यायचा आहे तर तुम्ही हे सेक्शन सगळं मी परत समरी पण काढली आहे. शक्यतो वाचून कळेल असं मी केलं आहे. प्लस तुम्ही आणखीन कोणाचे एक्सपर्टचे व्हिडिओ ऐकाल तर तुम्हाला क्लिअरिटी येईल. माझा एखादा मुद्दा नाही क्लिअर झाला असेल, नसेल पटला, तरी पण तुम्ही इतर लोकांचे व्हिडिओ ऐकू शकता, बघू शकता, तुम्हाला क्लिअर होईल. थांबूया.